श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम। अमानित्वम् अदम्भित्वम् अहिंसा शान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यम् आत्मविनिग्रह। आज 13वा अध्यायातला 7वा श्लोक घेतोय। आपण इथं बघतोय जसं जसं एक एक दिवस आपल्याला मिळेल तसं तसं एकच काय श्लोकावर समजून घेतोय। तसा हा एक महत्त्वाचा श्लोक आहे। 13वा अध्याय महत्त्वाचा, तसे गीतेचे सगळे श्लोक महत्त्वाचे, सगळेच अध्याय महत्त्वाचे। एक कळला की सगळं कळतं, पण एक कळत नाही म्हणून सगळं सांगावं लागतं। एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलं, एक ओवी अनुभवणं ह्याचा अर्थ सगळं अनुभवणं, पण अनुभवलं जात नाही म्हणून प्रश्न येतो। तर हा जो श्लोक आहे हा महत्त्वाचा एवढ्यासाठी की आपल्याला कुठं पोचायचं आहे ते ह्याच्यात सांगितलेलं आहे। या श्लोकामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत। हा आणि त्याच्या पुढचे 4 श्लोक आहेत, ह्याच्यामध्ये ज्ञानी पुरुष कसा असतो। मला आठवतं की स्वामीजींच्याकडे 73 साली गेल्यानंतर 2 वर्षांनी स्वामीजी मला म्हणाले की ज्ञानेश्वरी वाचली का सगळी? म्हटलं वाचली। ते म्हणे तुम्हाला काय आवडलं त्यातलं? म्हटलं ते 13व्या अध्यायातलं जे काही वर्णन आहे ना ते म्हटलं मला विशेष आवडलं आणि तसं आपण व्हायला पाहिजे असं वाटलं। तेव्हा म्हणले ती तर सगळी ज्ञानी पुरुषाचीच लक्षणं आहेत, जे तसं व्हायला पाहिजे, जे जिथं ध्येय आहे, म्हणजे लहान मुलाला जसं आई वडिलांनी विचारावं सोन्या तुला काय व्हायचं? तो सांगतो मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं। म्हणजे कुठं व्हायचं ते सांगतो। आत्ता आहे कुठं? अजून पाठी पेन्सिलीला अवकाश आहे, एवढं वय आहे, पण सांगतो मला ते व्हायचं। तसं परमार्थाला सुरुवात करताना, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करताना कशासाठी वाचायचे असं जर विचारलं तर ही जी ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहेत ही आपल्यामध्ये यावीत म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची, साधना करायची, गुरु कृपा प्राप्त करून घ्यायची आहे। त्याशिवाय हे काही कळत नाही। नुसती ज्ञानेश्वरी वाचून काही कळत नाही, पण ही लक्षणं समजून घेतली पाहिजे। आणि त्याच्याच पुढे अज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली। तेव्हा स्वामीजी म्हणायचे ही वाचायची एवढ्यासाठी की इथं पोचायचं आहे म्हणून, आणि पुढची वाचायची एवढ्यासाठी आपण कुठं आहोत ते बघण्यासाठी। जसं सत्वगुण रजोगुण तमोगुण दासबोधातले जर समास वाचले तर रजोगुण तमोगुणाचे का वाचायचे आपलं वर्णन आहे सगळं त्याच्यात, की आपण कुठं आहोत हे सांगण्यासाठी। आणि सत्वगुण का वाचायचा तर आपल्याला ते मिळवायचं आहे म्हणून। आणि आता जे वाचलं त्याप्रमाणे ते मिळवायचं आहे, पुन्हा गुणातीतापर्यंत जायचं, म्हणजे ते गुण देखील
ज्या देह मन बुद्धीला लागलेले आहेत त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं. आत्मा हा गुणातीत, देहातीत. एखादा लहान मुलगा जर म्हणला डॉक्टरच व्हायचं ना, मी बालवर्गात कशाला जायचं, मी एकदमच मेडिकल कॉलेजला जातो की, असं जर म्हणला तर त्याला सांगायला की आधी गम भन का, दर वर्षाला पास होत जा, झालास तर पुढे त्या कॉलेजला जायचं, मग डॉक्टर व्हायचं. तेही नापास होत होत केव्हा तरी सुटत जायचं. पण डोळ्यापुढे ध्येय असावे सुदूर, की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. स्वामी स्वरूपानंद. ध्येय उंच ठेवलं पाहिजे. ध्येय जर का सामान्य असेल, चार रत्त्या लिहा वाचायला आले की पुरे, एवढं म्हटलं म्हणजे अगदीच भेटायचं. दोपीच्या परमार्थ करायचा म्हणजे त्याला कर्तबगारीच नसावी का, समोर काही ध्येयच नसावं का, असं नाही काही सांगितलेलं. ध्येय असावं, आत्मविश्वास असावा, अभिमान असावा, अहंकार नसावा. आत्मविश्वास असावा, पण लक्षात ठेवावं की त्याच्या सत्तेवर सगळं चाललेलं आहे. मी कोणी नाही. ह्याचा अर्थ मी काय करणार, माझ्याच्याने काय होणार आहोत, तो असेल तर करेल, असा त्याचा अर्थ नाही आहे. तू कर. जीवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तू कर. तू करत असलास तर तो तुझ्या पाठीशी आहे. तू काहीच न करता जर म्हणाला असं असेल खाटल्यावर भर पडायचं, देव असेल तर तो करील, असा त्याचा अर्थ नाही. तू जिद्दीनं कर. जे काही समोर कर्म घेतलेलं असेल, उत्तम कर्म पाहिजे, ते गृहीत धरलेलं आहे. काही करायचं आणि ते जिद्दीनं करायचं, ते करतातच आहे जिद्दीनं. बघतोय आपण रोज टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात ती मंडळी जिद्दीनंच काम करतायत, पण नको ते करतायत. तसं नाही आहे. जिद्द सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये पाहिजे. तशी ही सुद्धा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ही ज्ञानी पुरुषाची लक्षणं आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजेत. पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजेत. आधी परोक्ष ज्ञान, काय करायचंय, कुठं जायचंय. शास्त्राबाहेर वर्तावे म्हटलंय, तर शास्त्र आम्हाला माहिती नाही ना. मग हे जे काही सांगितले ना, सगळी 6च्या 6 शास्त्र गीतेमध्ये आलेली आहेत आणि ते सोपं करून माऊलीनं सांगितलंय. कालच मला एक फोन आला, मी मध्ये म्हटलं होतं, मला वाटतं नागपूरच्या पलीकडे 100 मैलावरचे एक जण एका कॉलेजचे प्रिन्सिपल अचानक त्या दिवशी आमचा बोर्ड पाहून वर आले. ते सगळं त्यांनी ऐकलं वगैरे, थोडा वेळ बसले, पुस्तकं कॅसेट सगळं घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी अनुग्रहाला आले. आणि काल फोन आला की 4 दिवस झाले ध्यान चांगलं लागतंय, मला आत काहीतरी सुरू झालेलं आहे. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, बसा आता, शक्ती पकडली आहेत तुम्ही. आता जी मिळणं अतिशय अवघड असतं ती पकडलेली आहेत, आता सोडू नका. आता त्यांना वाईट वाटतं आपण इतक्या लांब राहिलेलो आहोत, त्यामुळे म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण कळत नाहीये. म्हटलं खरं आहे तुम्ही म्हणता ते. ही मूळ ज्ञानेश्वरी कळायला अवघड आहे. स्वरूपानंदांची ज्ञानेश्वरी वाचा, अभंग ज्ञानेश्वरी सोपी आहे. पण सोपी आहे म्हटलं तरी मूळ विषय जर कळला नाही. मला जर एखादं विज्ञानाचं पुस्तक आणून दिलं कुठल्या तरी विषयाचं आणि म्हटलं अगदी सोपं आहे, आपण म्हणलं तर विषयच मला जर माहिती नाही तर तुम्ही किती सोपं म्हणलं तरी मला काय कळणार त्याच्यात. म्हणून हा जो विषय आहे तो मुळात पहिल्यांदा श्रवणाने समजून घेतला पाहिजे. आणि एकदा मूळ काय ते समजलं तर सगळ्या ग्रंथांचे अर्थ लागत जातात. जोडीनं साधना पाहिजे, कारण हा अनुभवाचा विषय आहे. अनुभव जर नसेल तर नुसतं पुस्तक वाचून किंवा ज्ञानेश्वरी पाठ करून ओव्या काही उपयोग होत नाही. ज्ञानेश्वरी पाठ झाली एवढंच होईल फक्त. संबंध ज्ञानेश्वरी अहो मुखोद्गत आहे हो, जीवनात उतरली का, ती उतरली कशी समजायची, ही लक्षणं येतात का बघा. श्लोक लहान आहे, त्याच्यावरच्या माऊलीच्या ओव्या उदंड आहेत. एकेका पदावर माऊलीने इतक्या ओव्या लिहिलेल्या आहेत
ते सगळ्या घ्यायचं ठरलं तर आपल्याला वर्ष लागेल. आपण महत्वाचं तेवढं बघूया. अमानित्वम, मानापमानाच्या कल्पना नसणं. पहिलंच लक्षण आडलो आपण. आपल्याला तर मानापमानाचे लक्षण. लहान मुलाला सुद्धा जर सरक म्हटलं अपमान. वर्षाच्या आतलं मूल आई तिथं आहे बघते समोर आणि उचललं नाही त्याला अपमान वाटतो, रडायला लागतं. काय होत नसतं, पोट भरलेलं आहे, झोप झालेली आहे, पण आईनं समोर येऊन उचललं नाही त्याला अपमान. परमार्थ ऐकायला येतात आणि कुणी जर जरा सरका म्हटलं झाला अपमान. परमार्थ ऐकायला ना सरका म्हटलं बिघडलं कुठं. आधी आपण दुसऱ्या जागेत आलोय, त्यात ऐकायला बसलोय, तिथं भांडण असतं. मला आठवतंय अनाथाश्रमात एकदा मी इथल्या माझं प्रवचन ठेवलं होतं म्हणून गेले होते. तर तिथं अगदी म्हातारी खुडूक झालेली भगिनी अशा बसल्या होत्या, पुरुष मंडळी बसली. अनाथाश्रमात राहायला आलेली, तिथलं जेवण खाण कुणी विचारत नाही म्हणून राहिलेली मंडळी तिथं भांडत होती, तुझी जागा का माझी जागा. मला आश्चर्य वाटलं मोठं. काय कल्पना आहे, आपण राहिलोय कुठं, कसं राहिलेलो, आणि तिथं मानापमान. किती मानापमानाच्या कल्पना आहेत. या मानापमानाच्या कल्पनेने संघर्ष चालले आहेत सगळीकडे. घरादारात सुद्धा प्रत्येकाला वाटतं माझा मान राखला पाहिजे. कशाचा मान, कोण आपण. या ताठ मानेने फिरत असतो. रोज टीव्हीवर बघायला मिळतंय, वर्तमानपत्रात बघायला मिळतंय की जो ताठ होता तो आता आडवा झालेला आहे, थोड्याच वेळात त्याला पोचवणार आहे, पोचवून परत येणार आहे त्याला तिथंच ठेवून. असं असताना मान कसला आलाय. पण नाही, सत्कार चालतात. तरच माझाही एक सत्कार करण्यात आला. तेव्हा मी स्पष्ट तिथं बोलताना म्हटलं सत्कार कसला, देहाचा सत्कार संभवतो का. पंचमहाभूतांचा देह निर्माण झाला, तो मातीत मिळून जाणार आहे, सत्कार कशाचा करायचा. बरं, आत्म्याचा सत्कार संभवत नाही, आत्म्याला मान नाही, अपमान नाही, पाप नाही, पुण्य नाही, त्याचा कसला सत्कार आलाय. मग सत्कार केला जातो तो कशाचा. त्याच्या हातून जर काही चांगलं कार्य घडलं असेल तर त्या कार्याचा सत्कार होतो. पण ते कार्य सुद्धा कुणाच्या शक्तीनं होतो विचार करायला पाहिजे. एक व्यक्ती काही करू शकते का. काही काम करायचं असलं अनेकांचं सहकार्य असतं, भगवंताची इच्छा असते, त्याच्यात कोणीतरी मार्गदर्शक असतो, त्याच्या कृपेनं सगळं चालत असतं. असं असताना त्या सर्वांचा, आपल्या गुरूंचा, भगवंतांचा, त्यांचा सत्कार संभवतो. त्या जीवाचा का सत्कार असतो. असं असून त्याची जाणीव नसल्यामुळे मानापमानाच्या कल्पना अतिशय मोठ्या होऊन बसलेल्या असतात. मग नवविधा भक्तीमध्ये समर्थांनी म्हणताना दास्य भक्ती आधी करायला पाहिजे, त्याशिवाय सोमबोध नाही. दास्य भक्तीमध्ये नीच दास्यत्व करावे म्हटलंय. नीच याचा अर्थ हलकं, वाईट नव्हे. देवद्वार झाडावं, सगळं साफसफाई करायची, आमकात लगेच आपली पोझिशन डॅम होती. साधी गोष्ट आहे, स्कूटर जर आणली पेट्रोलचं वाहन तर सायकलवर बसायला अपमान वाटायला लागतो. काय कल्पना बघा. वास्तविक सायकल सारखं वाहन नाही खरं. कुठे उभं करता येतं, पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, काय नाही, कुठेही जावं पटकन, व्यायाम उत्तम होतो. पण नाही, आता एकदा गाडी घेतली की स्कूटरवर बसण्याचा अपमान होतो. स्कूटर घेतला की सायकलवर बसण्याचं कमीपणा वाटायला लागतो. आणि इथून तिथं जरी जायचं झालं तर लगेच गाडी की जाऊन. आज कुठे इथं कोपऱ्यावर जायचं होतं ना, नाही. आता ह्या मानापमानाच्या कल्पना पूर्णपणे टाकणं हे केव्हा संभवतं, जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच.
जेव्हा ज्ञानाने देह बुद्धी संपते आणि आत्मबुद्धी येते, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, अरे कोण आपण एकचित. सर्व ठिकाणी सर्व सामर्थ्यवान सर्व व्यापक प्रभू भरून राहिलेला आहे. त्याच्या एवढ्या विश्वामध्ये आपण आहोत कोण? जे विश्व आपण आहे असं म्हणतो, ज्याचा शोध लागला असं म्हणतात, ते शास्त्रज्ञ सांगतात अनंत ब्रह्मांड नायक अनेक ब्रह्मांड आहेत, त्याच्यात कुठंतरी आपले विश्व, त्याच्यात भारत, त्याच्यात आपलं पुणे, त्याच्यात कुठली तरी पेठ, त्यातलं कुठलं तरी घर, त्याच्यात आपण कुठंतरी एवढेसे आहोत. कोण विचारतो आपल्याला? पण केवढा मान, केवढा अपमान. विचार करावा, एकचित प्राणी आपण, कसला मान अपमान. हे ज्ञानी पुरुषाला कळतं. म्हणून जो ताठ मानेने फिरत असतो ना, तो बघितला की समजावा अज्ञानी दिसतोय. त्याला सांगायला जाऊ नये, तो भांडायला येईल आपल्याशी, पण मनाशी समजावं इतकं. म्हणजे काय ह्याचा अर्थ? कुठलीही गोष्ट आपण जिद्दीने आत्मविश्वासाने करावी. पण ह्याचा अर्थ कुणी समोर आला की छाती पुढं काढून मी म्हणून येऊ तर हम भी कुछ है, अशी जर भूमिका असेल तर ती बरोबर नाही. उलट असं म्हटलंय, नम्रत्वेन उन्नमंता. जितका मनुष्य मोठा होतो तितका तो नम्र होतो, आणि नम्र झाला कीच खरं मोठेपण असतं. वृक्ष लवती फळ भारे असं म्हटलेलं आहे. झाडाला फळं लागली म्हणजे फांद्या लवतात. तसं जितके तुम्ही मोठे होता ना, तितकं जास्त नम्र व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी सद्गुरू लागतात. स्वामीजी असे प्रत्येक वेळेस सावध करत असत. जरा काही मोठेपणा आहे ते मला की मग लगेच म्हणायचे, मोठेपणा मिळाला तरी टिकवणं अवघड असतं. आधी मोठेपणा मिळत नाही आणि मिळाला तरी टिकत नाही. त्याचं कारण काय की लोकांनी मोठं म्हटलं की आपल्याला खरंच वाटायला लागतं आपण मोठे झालो. असं काय नसतं. लोक मोठेपणा देतात, त्याच्या पाठीमागे पुष्कळ राजकारण असतं, पुष्कळ गोष्टी असतात. आपण ते खरं समजायचं नाही. काय मुलाला वडिलांकडनं काही हवं असलं की मग तू म्हणतो, बाबा तुम्ही किती चांगलं आहे, किती मोठे, अमकं तमकं वगैरे. बापांनी समजावं की काय त्याला हवं आहे त्याला बहुतेक, म्हणून तो आलाय विचारायला. हां, लक्षात. मग कुणी स्तुती करायला लागलं की जास्त सावध व्हावं, आणि निंदा करायला लागलं आणखीन सावध व्हावं की आपलं काहीतरी चुकलेलं दिसतंय. म्हणून अंतर्मुखून विचार करावा की काय चुकलंय, आपलं सुधारायला पाहिजे. थोडक्यात सावध असावं. व्यवहारातही सावध असावं आणि परमार्थातही तर आणखीन सावध असावं. न जाणो अहंकाराचा वारा, न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. संत म्हणतात की परमेश्वरा तू सांभाळ बाबा. न जाणो परमार्थाला सुद्धा, परमार्थात तर अहंकार फार सांगता येत नाही. काही करायला लागलो की लगेच वाटायला लागते की माझ्यासारखा कोण नाही दुसरा. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे अमानित्व लक्षण जे सांगितलेलं आहे हे त्याच्यामध्ये आलो का नाही आलो? अमानित्वम अदंभित्वम. दंभ आतेकडे बाहेर आहे. वास्तविक म्हणतात मोकळे मन रसाळ वाणी. मोकळं मन पाहिजे. छक्के पंजे असले, बोलायचं एक वर आत एक असलं, परमार्थाला उपयोगी नाही. स्वच्छ मन पाहिजे. नाना प्रकारचे विकार आतमध्ये असताच कामा नये मनामध्ये. स्वच्छ. त्याच्याबरोबर असंही नाही की तुम्ही सांगितलं आत एक बाहेर एक, ते काय नाही. जे आम्ही आता मी आपलं बोलून टाकलं, सोडलं नाही म्हणजे काय झालं, काय केलं, बोलून टाकलं, मी त्याला दुखावलं. आधी वेळ वाकडा. बरं आलं असलं तरी जरा सांभाळून, आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होणार नाही ना एवढं बघायला पाहिजे. त्याच्यावर जे मी आपलं बोलून टाकलं हेही बरोबर नाही. म्हणून वर तुम्ही काय करता ह्याच्यापेक्षा सुद्धा आतून स्वच्छ किती व्हायला लागलं आणि मग ते बाहेर प्रगट किती झालं याच्यावर अवलंबून आहे. म्हणून या श्लोकाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे तसं
की आत दिवा ठेवला असला की त्याचा जसा प्रकाश सहज बाहेर पडतो, तसं ज्याला आत्मज्ञान झालं असेल त्याचं ज्ञान त्याच्या सगळ्या कृतीतून बाहेर पडतं. तो कसा बोलतो, कसा चालतो, इतरांशी कसा वागतो, काय त्याचे आचार विचार आहेत, त्याच्या कृतीवरून ओळखावं लागतं की त्याला ज्ञान झालं का नाही झालं. तो किती तास ध्यानाला बसला, त्यांनी किती कोटी नामजप केला, त्याला काय महत्व नाही फारसं. तसा एखादा पेशंट आला, तर आमच्याकडे याचे प्रॅक्टिसमध्ये पेशंट आले की ते म्हणायचे हे औषध घेतो, ते औषध घेतो. ते नको सांगू, सुधारणा काय झाली तुझ्या प्रकृतीत, सुधारणा झाली का? ती जर झाली असेल तर तुझं औषध योग्य चाललंय, आहार विहार योग्य चाललाय असं म्हणता येईल. प्रकृतीत जर सुधारणा होत नसेल तर औषध कुणाचं घेतलं, किती रुपयाचं घेतलं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये राहायला, काय त्याला महत्व नाही. तसं किती तास ध्यान केलं यापेक्षा तो ध्यानाचा परिणाम तुझ्या वागण्यावर किती दिसतोय. समभाव आला का, नम्रता आली का, प्रेम आलं का, सहिष्णुता आली का, दया करुणा आली का. साधना करून जीवाला भगवत रूप जर व्हायचं असेल तर भगवंताचे गुण जे सांगितले, यशस्वी, औदार्य, वैराग्य, ऐश्वर्य, हे जे सगळे गुण सांगितलेले आहेत ते तुझ्यात आले का? ते गुण जर तुझ्यात आले तर तू आणि भगवंत एक झाला, मग भगवत रूप जीव झाला असं म्हणता येईल. ते गुण जर आलेले नसतील तर तू जरी किती म्हणालास मी भगवत रूप झालो, ते काही उपयोग नाही त्याचा. म्हणून ही जी लक्षणं आहेत ही आतून यायला पाहिजेत आणि मग बाहेर प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून अदंबित्व ह्याचा अर्थ जे आत आहे तेच बाहेर पाहिजे, आणि म्हणून आत चांगलं पाहिजे तर ते बाहेर येणार. नाही ते एटिकेट्स अँड मॅनर्स मध्ये कुणी भेटले की हो हाऊ नाईस टू मीट यू वगैरे काही नसतं. त्याची पाठ फिरलेली पहिले आहे माहिती ते ना, त्याचं काय एवढं ते बोललाच समोर, ते आधी बोलायलाच लागतं. म्हणून एका स्वामीजीने म्हटलं, स्वामीजी ते असं असं म्हणाले, आपण फारसं मनावर घेऊ नये म्हणायचं, लगेच सावध करायचे ते आम्हाला. तुला स्तुती केली आपण फारसं मनावर घेऊ नये म्हणे. आपण कुठं आहोत ते आपण ओळखावं आणि तिथून पुढं कसं जाता येईल ते बघा. काही मंडळींना सवय असते अशी तोंडावरती म्हणायची, म्हणून ते त्यांना आपणही चांगलं म्हणायचा प्रयत्न करावा, पण आतून ते आलं पाहिजे. म्हणून अदंबित्व, अहिंसा मोठा गुण आहे. एक एक गुण त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं वाचलं की खरंच आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं की असं वाटतं काय वर्णन केलंय. अहिंसेचं तर विलक्षणच वर्णन केलेलं आहे त्यांनी. आणि मग ते वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की अशी अहिंसा कशी काय चालेल. अहो जग कुठं चाललेलं आहे, आपल्या देशाच्या सीमेवर काय चाललेलं आहे, सीमेवर ते काम त्या पद्धतीनंच करायला पाहिजे. पण तुम्ही घरामध्ये जर का अहिंसा सोडून जर का भांडण हातात घेऊन तलवारी आणि काठ्या घेऊन बाहेर, तसं नाही अपेक्षित. वैयक्तिक जीवनामध्ये अहिंसाच अभिप्रेत आहे. अहिंसा म्हणजे काठ्या जाऊ देत, बोलताना देखील इथं जे ज्ञानेश्वर महाराज म्हण की हात देखील असे करू नयेत. मग कुणी असं फर्निचर खालवर दिशी ओढलं लगेच असं अंगावर शहारा येतो की अरे कसं बोल. प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या ना, तो चानुले जीव आहेत, भगवंत आहे सगळ्या ठिकाणी भरलेला. जे ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या ठिकाणी भगवंत दिसत होता. मग जयाचे हात निर्व्यापार असं म्हटलेलं आहे त्यांनी. हात देखील जोरात नाही करायचा. खूपच वर्णन आहे, तुम्ही सगळं इथं मला प्रवचनात घेणं अवघड आहे. चालताना कसं चालावं, धप 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 पाय मारून चाललेले आहेत. रात्री 12-1 वाजता यायचं आधी वाड्यामध्ये, आणि जिन्यावरून असं चालायचं की सगळ्या वाडात दाणा आणला पाहिजे.
पहाटे उठायचं आणि गाडी स्टार्ट करायची इतक्या जोरात की सगळ्यांच्या झोपा उडाल्या पाहिजे. हे सगळे हिंसेमध्ये येतं. बोलणं, चालणं, वागणं जे काय आहे हे सगळे हिंसेत येतं. आपल्यापासून जरा देखील दुसऱ्याला त्रास होता कामा नये ही भूमिका पाहिजे. मग असं असताना भगवंतांनी अर्जुनाला कसं सांगितलं युद्धस्व म्हणून, आणि तो रणांगणावर होता आणि समोर शत्रू उभे होते. तिथं जर तो म्हणला असता मारू का तुला, लागणार नाही ना बाण, आता तिथं तू आलास ना रणांगणामध्ये, मग आता जोशाने रडायलाच पाहिजे. पण आपल्या घरात कोण आलंय मारायला तुम्हाला, मग घरात शांत राहायला काय हरकत आहे. पण ते टीव्हीवर पाहायला मिळतं, सारखं एकमेकावर खेकसतच असतात. जरा जर टीव्ही ऑन केला आणि बघितलं तर मला कळत नाही असं प्रत्येक घरात सारखं चालू असतं. हा त्याला बदलतो, तो त्याला ठोकतोय. काय आहे, काय शिक्षण आहे का काय प्रकार आहे. हे ओळ्या कुठे आणि ते समोर दिसणारं दृश्य कुठे. आणि ऐकण्यापेक्षा दृश्याचा परिणाम जास्त होतो असं मानसशास्त्र सांगतं. आणि लहान मुलं तेच बघत असतात, तेही ठोसाठोशी सुरू करतात. शाळेत येतात तक्रारी, तुमचा मुलगा असं असं करतो, तो म्हणतो तो मला मारतो मग मी का सोडेन. चांगलं चाललंय. मग हे जे काही ह्या पातळीवरचं जीवन आहे, संत जगतात ते जीवन आणि सामान्य व्यक्ती ते जिंकते ते जीवन, ह्या दोन्हीमध्ये इतकं अंतर पडत जातं की शेवटी संत सांगायचं ते सांगतात. हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि शेवटी 22व्या वर्षी निघून गेले. लोक म्हणतात त्यावेळी एवढ्या लवकर कशाला गेले. काही ते विचारतात ज्ञानेश्वर महाराजांनी आत्महत्या कशाला केली. तुम्हाला आत्महत्या, समाधी काही कळतं का थोडंसं, असं जे विचारलं तर कंटाळे. सांगायचं तेवढं सांगितलं, आपलं काम संपलं. आता ज्याला जे करायचं ते करा. यथेच्छसी तथा कुरु. भगवंतांनी शेवटी तेच सांगितलं, जेवढं सांगायचं तेवढं तुला सांगितलंय, आता तुला काय करायचं ते कर. तसं आई वडील देखील मुलाला सांगतात, जेवढं सांगायचं तेवढं सांगतात आणि मग म्हणतात यथेच्छसी तथा कुरु. तर तुला काय करायचं तसं कर, मी काय सांगणार. पण ज्याला तसं व्हायचं आहे त्याला मात्र हे जे ग्रंथ आहेत हे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत असतात. तसं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. अहिंसा, शांती, आर्जवम. शांती नाव ठेवून नुसतं उपयोग नाही. मग आमच्या शेजारच्या शांताबाई ना, अहो इतका व्याप सगळ्या वाड्याला. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा असे म्हण होते. तसं नाव शांताबाई सगळ्या वाड्याला हैराण करतात. असं नाही, नावाप्रमाणे व्हायला पाहिजे. तिथं शांती, सहनशीलता पाहिजे, शांती पाहिजे. आणि आपल्याला म्हणजे किती सहन करायचं, काय सहन केलं एवढं मोठं. त्या भूक पडली अंगाला, कुणी काय एखादा शब्द मोडला लगेच अगदी असा असा तिळ पापड ओढाला. कशाचा तिळ पापड ओढायचा. ठीक आहे, तुम्ही शांत राहून बसा तर दुसरा शांत राहील. कुणाचा कुणाला पाय लागला, काय लागला, जरा सॉरी म्हटलं की थांबतो. लगेच जर त्याच्यावर दिसत नाही का तुला, झालं दिसत नाही का तुला, दिसत नाही का, सुरू. बसमध्ये सुरू, गाडीमध्ये सुरू, रस्त्यामध्ये सुरूच. सगळे जणू असे असे असतात, जरा ठिणगी पडायचा अवकाश की सुरू. असं का होतं, असं जे विचारल, विवेक नाही, विचार नाही, सहनशीलता नाही, क्षमाशीलता नाही, दुसऱ्याचा विचार नाही, असा काहीतरी एक समाज घडतोय. आणि म्हणून त्या समाजाला जर सुधारायचं असेल तर नुसती व्याख्यानं देऊन चालणार नाही. एक एक व्यक्ती तशी घडली पाहिजे त्या विचारांची. आणि तिच्या आचार विचारातून आजूबाजूच्यांना सहज असं वाटलं पाहिजे ही चांगली व्यक्ती आहे, तिच्याप्रमाणे आपण होण्याचा प्रयत्न करू.
पण त्याला एखादं सहनशील आहे की दुसरा त्याला डिवचत असतो, की त्याला असं वाटतं की आपल्याला अरे सहन करतो म्हणजे काहीतरी कमीपणा आहे असं त्याला वाटतं, तो जोरात उभा राहतो. कमीपणा नाही, सहनशीलता यायला मोठं धैर्य लागतं. टोकाटोकी करायला धैर्य नाही लागत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते जास्तीत जास्त सहन करणं, शांततेनं सगळं स्वीकारणं, त्याला फार मोठं धैर्य लागतं. त्याला सात्विक धृती म्हटलेलं आहे. सात्विक धैर्य असेल तरच हे शक्य आहे. सत्वगुणाचं धैर्य ते जास्त चांगलं सांगितलेलं आहे. आणि पुढे तर तो गुणातीत झाल्यानंतर मग धैर्याचा पुतळाच असतो, जसे संत असतात तसं. ज्ञानेश्वर महाराजांची एवढी निंदा झाली, तुकोबांची गाढवावरून दिंड काढली. सगळ्या संतांना त्याच्यातून जावं लागतं. उदंड निंदा धिक्कारून बोलती, चळी चळून दावी शांती. अनेकांनी जरी अनेक धिक्कार करणारे शब्द बोलले तरी ज्याची शांती ढळत नाही, त्याला धन्य ते साधू म्हटलेलं आहे. नाथ महाराजांचे किती त्रास, त्या कुचरोट्यावर बसून रोज त्यांची निंदा करायची. काय नाही, शांतीधाम म्हटलंय नाथानं. त्याचं कारण त्यांची बघण्याची दृष्टी जी असते ती हे अज्ञानी जीव आहेत. यांना कळत नाही आपण काय करतोय ते. तुकोबांनी सुद्धा रामेश्वर भट्टांच्या बद्दल जेव्हा म्हटलं, एवढं त्या इंद्रायणीत बुडवल्यानंतर देखील ते जे म्हणाले, विठ्ठला त्यांना क्षमा कर. त्यांना कळत नाही या लोकांना की काय करायला पाहिजे ते. मग विठ्ठला जेव्हा प्रार्थना केली की ह्यांना क्षमा कर, आपण असतो तर सोडणार नाही त्याला. तरी असं केलं काय, मला बघून घे. बघून घ्यायला फार धैर्य लागत नाही, सहन करायला धैर्य लागतं. आणि पुन्हा मी सहन करतो याची जाणीवही नसणं, ही त्याच्या पुढची स्थिती आहे. त्याला बोधच व्हायला पाहिजे. जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच लक्षात येतं त्या अज्ञानी जीवांचा कळवळा येतो. तानं मूल आईला लाथा मारत असतो, आई जर त्याला लाथा मारतोस काय, देईन दोन असं जर म्हणाली तर ती आईच नव्हे. आईला माहिती असतं हा अज्ञानी जीव आहे, याला कळत नाही म्हणून ते लाथा मारते, प्रेमाने लाथा मारते. तसं प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याची दृष्टी जेव्हा अशी निर्माण होईल, तर त्याची दृष्टी निर्माण व्हायला आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. ते ज्ञान होण्यासाठी साधना केली पाहिजे. देहबुद्धीवरून आत्मबुद्धीवर आलं पाहिजे. मग कुठं जायला पाहिजे हे कळल्यानंतर ते होण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे सगळं पाठीमागे येऊन पुन्हा बघायला पाहिजे. मग शांती आर्जवम, आर्जवम म्हणजे रुजुता, सरळ स्वभाव. वारियाची धाव तैसे उजू अंतःकरण म्हटलंय. वारं कसं येतं, असं असं करत येत ना, जे येतं ते सहज येत. तसं सरळ स्वभावाचा. अर्जुना देखील भगवंतांनी म्हटलंय, अर्जुन हा रुजू होता, सरळ स्वभावाचा होता, डावपेच नव्हते त्याच्याजवळ. मग असं कसं चालेल व्यवहारामध्ये? सारखं काय सगळ्यांसाठी कपटाने राहावं लागत नाही. बहुतेक व्यवहार सरळपणाने होतात. क्वचित एखादं कुठं लागलं तेवढं चातुर्य असावं आपल्याजवळ, की एखादा प्रश्न कसा हाताळायचा. पण सारखंच येणारा मनुष्य प्रत्येक जण आता जणू काही आपल्यावरती हल्ला करायला चाललेला आहे म्हणून आपण तयारीत राहायला पाहिजे असं नाही. काय पुष्कळ मंडळी चांगली असतात, सगळं जग काय वाईट आहे असं नाही. सावध राहावं, पण तू आतमध्ये मात्र सरळ स्वभाव असा. मग आर्जवम आचार्योपासनम. आचार्योपासन म्हणजे गुरूंची उपासना, गुरूंची सेवा. ते गुरु पाहिजे तेवढं मात्र खात्री करून घ्यावी. ते सद्गुरू आहेत ना बघावं. बुवा महाराज जर सापडले तर आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं. त्यामुळे ते जर सद्गुरू असतील आणि ते जर आपल्याला ओळखता आले तर मात्र त्यांची उपासना, त्यांची सेवा करावी. आणि त्यांची सेवा करावी ह्याचा अर्थ देखील त्यांनी सांगितलेली साधना करावी.
सेवा करायची याचा अर्थ 100, 200, 500, 1000 शिष्य असले आणि ते जर त्यांचे पाय चेपायला गेले तर त्यांचे पाय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे तशी सेवा गुरु करूनही घेत नाहीत. आणखी खरे जे सद्गुरू असतात ते वैयक्तिक सेवा करून घेत नाहीत शक्यतो, अगदी जर का इलाज नसेल तर. पण नाहीतर ते सांगतात तुला जी साधना केलेली आहे ते तू कर. जसं स्वरूपानंदजींना माधवनाथ म्हणाले होते की मी लांब राहतो, मला आपली काहीच सेवा घडत नाही. तर स्वरूपानंद म्हणाले तुम्ही पुण्यात राहून प्रवचन करता ही माझीच सेवा आहे. सेवा याचा तर तिथंच काही करायला पाहिजे असं नाही, तिथे 1-2 माणसंही पुरतात काय जे असेल काम करायला. ते जे जे काम ज्याच्या ज्याच्या वाट्याला दिलेलं असेल ते उत्तम प्रकाराने करणं ही सद्गुरूंची भगवंताची सेवाच आहे. परवाच्याच गुरुवारी अनुग्रहाला मंडळी आली होती, आता आली आहेत का नाही मला माहिती आहे. 2 डॉक्टर MD आहेत, इंजिनिअर 2-3 मंडळी, मोठी मोठी मंडळी येतात. काय माझ्याकडनं मिळतं त्यांना माहीत नाही, पण येतात विचारायला. तर तेव्हा ते म्हणले मला येता येत नाही जास्ती. म्हटलं तुम्ही जिथं खेड्यापाड्यातनं जाता आणि सेवा करतात ती भगवंताचीच सेवा आहे. फक्त प्रत्येकाकडून पैसा मिळाला पाहिजे असं न करता 10 पेशंटच्या मागं एखाद दुसरा जो पेशंट असेल त्याची जर देण्याची शक्यता नसेल तर त्याला मोफत उपचार करा ही भगवंताची सेवा आहे. जे काम तुम्ही करता ते इमानी इतबारे करा. जे मिळवतात त्यातला 1 चांगल्या कर्मासाठी दान धर्म करा, परोपकार करा, योग्य व्यक्ती बघून करा, सत्पात्री करा. सगळंच्या सगळं खाल्लं तर भगवंत म्हणतात स्तेन एवसा, त्याला चोर म्हटलेलं आहे. सगळंच्या सगळं स्वतःच खाणं त्याला चोर म्हटलेलं आहे. तर सगळं आपण खायचं नाही, काही भाग हा दिला गेला पाहिजे, काही सेवा हातून घडली गेली पाहिजे. म्हणून आचार्योपासून ह्याचा अर्थ सद्गुरूंच्या देहाची सेवा असं नसून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन करत राहणं, आपली प्राप्त कर्तव्य, विहित कर्तव्य जी आहेत ती उत्तम प्रकाराने करणं आणि त्यातला मी करतो हा अहंकार टाकून भगवंत या देहाकडून करून घेतो आहे म्हणून केलेलं कर्म पुन्हा ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो. तुझंच कर्म तूच करून घेतलेलं आहेस, त्यामुळे अर्पण करणं हाही भाग त्या ठिकाणी संभवत नाही. अशी स्थिती. शौचम, शुद्धी, अंतर्बाह्य निर्मळ पाहिजे. सोन्याचा कलश आहे आणि आत गंगा भरलेली आहे. बघा बरं कसं काय वाटते कल्पना. ज्ञानेश्वर महाराज कलश आहे तोही सोन्याचा, जे त्याला डाग पडले, पावसाळ्यात खराब होतं असलं काही नाही, सोन्याचं आहे. तसं बाहेरून देखील देह मन बुद्धी शुद्ध आहे आणि आतमध्ये आत्मज्ञान दिवा लागलेला आहे बोधाचा. म्हणून अंतर्बाह्य शुचिता पाहिजे आणि त्याच्यासाठी साधन शुचिता पाहिजे. कसे तरी पैसे मिळवायचे वेड्या वाकड्या मार्गाने, मग देवापुढे आणून टाकायचे पेटीमध्ये, म्हणजे सगळा जो काय काळा पैसा पांढरा झाला अशी जर कल्पना असेल तर चुकीचं आहे. जे काही कराल ते प्रामाणिकपणानेच व्हायला पाहिजे. जे आपण अन्न खातो ते प्रत्येक दाणा प्रामाणिकपणे मिळवला आहे का बघायला पाहिजे. वेड्या वाकड्या मार्गाने मिळवला असला आणि ते अन्न खाल्लं गेलं मनबुद्धी विकृतच होणार. गृहीत धरावं. कुणी बनवलं, कुठून पैसा आला, काय अन्न सेवन केलं बघायला पाहिजे. आणि शौचम ह्याचा अर्थ अंतर्बाह्य शुद्धी पाहिजे. स्थैर्यम, स्थिर बुद्धी पाहिजे. भगवंताच्या चरणाशी मनबुद्धी स्थिर झाली पाहिजे. भगवद्गीतेने पुन्हा पुन्हा म्हटलंय काय, मय्येव मनाधत्स्व, मय्येव माझ्याच ठिकाणी. आपलं मन कुठं असतं? पैशामध्ये, सत्तेमध्ये. घर बांधायला काढलंय, लागली आहे ना घर घर काय घर बांधायला, घर बांधायला मग काय ध्यानाला बसायला नाही हल्ली वेळच मिळते. घर बांधायला काढलाय ना, चालू आहे तुमचं काम, चालू आहे. काय जे चाललंय ते सगळं जेव्हा संपेल ना तेव्हा जमलं तर बसा ध्यानाला. मग
जाताना ते घर घेऊन जाणार का, ते विटा भिंती डोक्यावर घेऊन जाणार का, तुम्ही काय घेऊन जाणार शेवटी माहितीच नसतं. परमेश्वराच्या ठिकाणी चित्त ठेवायचं आहे आणि सगळी कर्म करायची आहेत. अध्यात्म चेतसहा असं म्हटलेलं असं, तिथंच चित्त ठेवायचं. म्हणून मय्येव मन आदत्स्व, भगवंताला मयी बुद्धीम निवेशय, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव. महत्वाची गोष्ट ती आहे, मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. आपण देहाने शरणागत गेलो असा सकाळ लोटांगण घालतो, पण काही कुठे जात नाही. लगेच पुन्हा उठून कॉलर काट. ते नमस्कार करताना देखील डोक्यात दुसराच विचार असतो. भगवंतापुढे लोटांगणी गेल्यासारखं सांगतात पुष्कळ, म्हणजे आळंदीला जाऊन आलो, नमस्कार करून आलो. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. मन कुठं होतं त्यावेळेला? ज्ञानेश्वर माऊलीच्या ठिकाणी होतं का पुन्हा बाहेर गाडी पार्क केलेली आहे ती बरोबर आहे का नाही, काय होतंय तिथे मिळते, तिकडे लक्ष होतं. कुठं लक्ष होतं? स्थिर बुद्धी पाहिजे, भगवंताच्या चरणाशी स्थिर झाली पाहिजे आणि तिथंच मला लीन व्हायचा हा बोध पाहिजे. देह लीन व्हायचा आहे, त्याही पेक्षा मनबुद्धी लीन व्हायचे आणि त्याही पलीकडे जाऊन जीव त्या आत्म्यामध्ये मिळून जायचा आहे, विलीनच होऊन जायचं. सागरावरची लाट जशी सागरात विलीन होते तसं विलीन जायचं. तसं वेगळेपणाने राहायचंच नाहीये. वेगळेपणाने उडू नको असं पुन्हा पुन्हा संत आपल्याला सांगतात. मी, हा मी जो आहे बाहेरचा मी, तो आतल्या मी मध्ये विरून गेला पाहिजे. मी नाही तोच आहे, नाही रे मी नाही रे, सद्गुरु सर्वा ठाई रे. एक सद्गुरु तत्व, भगवत तत्व सगळ्या ठिकाणी भरून आहे असा बोध ठेवून प्रत्येकाच्या ठिकाणी नम्र भावाने असणं हे अपेक्षित आहे. असं लीन होणं हे व्हायला पाहिजे. स्थैर्यम आत्मविनिग्रह, आत्म्याच्या ठिकाणी राहणं, स्थिर होणं. त्याच्यासाठी अंतःकरणाचा निग्रह केला पाहिजे, मनाचा निग्रह केला पाहिजे. मन आपल्या ताब्यात पाहिजे, चित्त आपल्या ताब्यात पाहिजे. आपण त्याच्या ताब्यात जातो. बसल्या बसल्या वाटतं भजी खायची, चाललं उठला निघाला लगेच आणि घरात व्हायला वेळ लागेल. मग शेजारी आता तर काय कोपऱ्या कोपऱ्यावर नाही, गल्ली गल्लीत 4-4 ठिकाण आहेत. धंदा जोरात चाललेला आहे. कारण सगळ्यांच्या जीवा अशा काही झालेल्या आहेत की मनात वाटले की पाहिजे ते घरात करायला वगैरे सवड नाही, चाललेलं आहे. आणि इथं ते म्हणतात सगळी इंद्रियाचा निग्रह केला पाहिजे, मनाचा निग्रह केला पाहिजे, शमदम. आता ही सगळी लक्षणं वाचल्यानंतर देखील आपल्याला वाटतं हे कसं काय सगळं व्हायचं. पण राज्य बैसता, समर्थाने एका म्हटलं, राज्यावर बसलं की सहजच हे गुण येतात. तसं आत्मबोध झाला की हे गुण आपोआप येतात, तर बोधच होतो. मग आत्मबोध कसा व्हायचा? हे गुण यायला लागले ना की आत्मबोध होतो. मग हे आधी का ते आधी, दोन्ही बरोबर. हे गुण मिळवता मिळवता आपल्याला मी आत्माच आहे, परमात्माच आहे या बोधावर जायचंय. आणि त्या बोधावर गेल्यानंतर लक्षात येतं की सगळ्यावर आपला संयम आहे, कारण त्या गोष्टीला महत्वच आयुष्यात नाही. हा जो श्लोक आहे हा पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा आहे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. त्याच्यावरच्या ओव्या पुन्हा जेव्हा वेळ होईल त्याप्रमाणे बघू. एक एक गुण आपण समजून घेऊन त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता महागुदकस्य स्विद्धनम्
ओम शांती शांती शांती.